नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदे आधीचा दिवस म्हणजे शिवरात्र म्हणून ओळखला जातो। वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला आध्यात्मिक महत्त्व आहे। हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केला जातो। या दिवशी देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते। तर यंदा 2025 मध्ये महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी आलेली आहे। तर तिथी प्रारंभ 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 माघ वद्य चतुर्दशी सुरू होणार आहे। तर 27 फेब्रुवारी 2025 रोजी 8:54 चतुर्दशी तिथीची सांगता होणार आहे। अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा ही आहे। या दिवशी करायचे शिवपूजन आपण प्रदोष काळानंतर रात्री करावे। त्यामुळे 26 फेब्रुवारी 2025 रोजी शिवपूजन हे केले जाईल। ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या वर्षी विशेष योग जुळून आलेले आहेत। त्यामुळे यंदाची महाशिवरात्र काही राशींसाठी खूपच खास ही असणार आहे। तर मंडळी, तुमच्या राशीसाठी सुद्धा ही महाशिवरात्र तुमची मनोकामना पूर्ती करणारी ठरावी। यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींनी कोणते मंत्र पठण करावेत आणि कोणत्या योग्य वस्तूने शिवलिंगावर अभिषेक करावा हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर महाशिवरात्रीच्या दिवशी घरोघरी शिवपिंडीची मनोभावे पूजा केली जाते। तुमच्याही घरात शिवलिंग असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचा अभिषेक करावा हे आपण जाणून घेऊयात। महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार अभिषेक करून मंत्र जप आपण केल्याने आपल्या इच्छित मनोकामना या लवकर पूर्ण होत असतात। तसेच देवादिदेव महादेव प्रसन्न होऊन मनोकामना पूर्तीही करत असतात। तर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करताना चंदन, रोली, तांदूळ, बेलपत्र, फुलांच्या माळा इत्यादी साहित्य वापरून आपण सुंदर सजावट करून सर्वप्रथम शिवलिंगाला जल अर्पण करावं। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा, तसेच चंदन लावावे आणि त्यावर बेलपत्र अर्पण करावं। नंतर अखंड अक्षदा अर्पण कराव्यात। त्यानंतर तीळ, पवित्र धागा आणि फुलांची माळ शिवलिंगावर आपण अर्पण करावी। शिवपुराणात सांगितलेले आहे की चंदनाने सजवून पूजा केल्यास मनातील भीती दूर होते आणि आत्मविश्वासही वाढतो। तर यंदा माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी आलेली आहे। महाशिवरात्री हा सण महादेवांना समर्पित असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार अभिषेक केल्याने अनेक पटींनी लाभ हे आपल्याला प्राप्त होतात। तर महाशिवरात्रीला कोणत्या राशींनी कोणत्या वस्तूंचा अभिषेक करावा व कोणते मंत्र पठण करावे तेही आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम मेष राशीच्या व्यक्तींनी गंगाजलाने अभिषेक करावा व जल अर्पण केल्यानंतर ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। शिवाय मेष राशीच्या व्यक्तींनी गंगाजल तसंच साखर, गूळ या सर्व गोष्टी एकत्रित करून त्यांचा अभिषेक करावा। त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा जपही तुम्ही करू शकता। त्यानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। वृषभ राशीच्या व्यक्तींनी दुधात थोडे दहीही घालावे व अभिषेक हा करावा। याने आर्थिक अडचणी दूर होतात। त्यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांच्या शिव रुद्राष्टकाचे पठण करावे आणि उसाच्या रसाचा अभिषेक करावा, तसंच धोत्र्याचे फळही अर्पण करावे। त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींनी गायीचे दूध अर्पण करावं आणि शिव चालीसाचे पठण करावं। शिवाय कर्क राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर घालून अभिषेक केल्याने सौभाग्य वृद्धिगत होण्यास मदत होते। त्यानंतर सिंह राशीच्या व्यक्तींनी महादेवांना लाल फूल अर्पण करावं आणि शिव पंचाक्षरी मंत्राचं पठण करावं। चंदनाचा अभिषेक शिवपिंडीवर केल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ ही होत असते। त्यानंतर कन्या राशीच्या व्यक्तींनी शिव अष्टक आणि शिव सहस्त्रनामाचं पठण करावं। त्याचबरोबर जल आणि बेल अर्पण करावं। महाशिवरात्रीला दुर्वा पाण्यात भिजवून त्या पाण्याने अभिषेक करण्याचा सल्ला हा दिला जातो। त्यामुळे नक्कीच मानसिक शांती ही प्राप्त होते। त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्तींनी शिवपिंडीवर धोत्र्याचं फळ अर्पण करावं आणि शिव पंचाक्षरी मंत्राचा जप आवर्जून करावा। तूळ राशीच्या व्यक्तींनी तुपाचा अभिषेक केल्याने त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक कार्यात गती येते।
तूळ राशीच्या व्यक्तींनी पाण्यामध्ये थोडे तूप घालून त्याचा अभिषेक करावा। त्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मधाचा अभिषेक करावा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात मध आणि साखर घालून त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करावा, त्यामुळे नक्की शुभ परिणाम प्राप्त होण्यास मदत होते। धनु राशीच्या व्यक्तींनी दुधाने अभिषेक करावा। त्यानंतर रुद्राष्टकम चे पठण करावं। धनु राशीच्या व्यक्तींनी दुधाने अभिषेक केल्याने भाग्योदय होण्यास निश्चितच मदतही होईल। त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींनी चंदनाचा लेप शिवपिंडीवर लावावा। ओम भामेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। शिवाय तिळाच्या तेलाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा। या व्यतिरिक्त मकर राशीच्या व्यक्तींनी बेलपत्राला चंदन लावून शिवपिंडीवर ते अर्पण करावं। त्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींनी पंचामृताने अभिषेक करण्याचा सल्ला हा दिला जातो। यामुळे घरात कायम सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते। यासोबतच पंचाक्षरी मंत्राचाही जप आपण आवर्जून करावा। तसंच मीन राशीच्या व्यक्तींनी शिवपिंडीवर धोत्रा अर्पण करावा। मंदिरात बसून शिव अष्टकमचे पठण करावं। त्याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केसर मिसळून अभिषेक करावा। हे उत्कृष्ट परिणाम देणारे ठरते। तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी राशीप्रमाणे योग्य अभिषेक आणि पूजा केल्याने अधिक पटींनी फळ आपल्याला प्राप्त होण्यास निश्चितच मदत होईल। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे। तर मनोभावे निर्मळ मनाने पूर्ण श्रद्धेने शिवपूजन आपण करावं। तसंच भोलेनाथ हे लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जातात, त्यामुळे शुद्ध अंतःकरणाने आपण जलाभिषेक त्याचबरोबर दुधाचा अभिषेक केल्याने निश्चितच भोलेनाथ प्रत्येक भाविकावर प्रसन्न होतात आणि या सर्व वस्तू जर आपण अर्पण केल्या तर अनेक पटींनी त्याचे लाभ आपल्याला प्राप्त होतील। तसेच पंचाक्षरी मंत्राचा जपही आपण आवर्जून करावा। तर मंडळी, अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या वस्तूंचा अभिषेक करावा, त्याचबरोबर कोणकोणते मंत्र पठण करावेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्यक्ष पूजाविधी कसा करावा याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल, तोही तुम्ही निश्चितच पाहावा। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। श्री स्वामी समर्थ।